लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाडला भाजपच्या 50 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तडकाफडकी दिले राजीनामे। नगर परिषद निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना शिवसेना भाजपचे उमेदवारांना मोठा धक्का। नांदगाव तालुक्यातील मनमाड नगर परिषद निवडणूक निर्णय अंतिम टप्प्यावर असताना भाजपला मोठा धक्का बसला असून मनमाड शहरातील सुमारे 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे। गेल्या 25 वर्षांपासून मनमाड नगर परिषदेत एकही नगरसेवक निवडून आणू शकणाऱ्या पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष यतीम कदम यांच्याकडे सादर केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की तेच कर्तव्य शून्य जिल्हा पदाधिकारी हे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना तसेच बाजूला सावरण्याची वृत्ती आणि 25 वर्षांपासून नगर परिषदेत प्रतिनिधी निवडून न आणण्याची दयनीय स्थिती यामुळे भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष झाल्याचे या पत्रात नमूद केले आहे। तसेच वारंवार तक्रार करूनही वरिष्ठ नेतृत्वाने दखल न घेतल्याने हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे भाजपचे मंडल पूर्वचे माजी अध्यक्ष सचिन संघवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मनमाड नगर परिषदेसाठी जिथे भाजपला 15 ते 20 जागा मिळणे अपेक्षित होते तिथे केवळ 4 जागा मिळाल्याने पक्षांतर्गत असंतोषाला सुरुवात झाली। त्यातच एका वरिष्ठ भाजप नेत्याने एकाच जागा मिळाली तरी चालेल असा कधीच सल्ला दिल्याची चर्चा भाजपच्या शहर गोटात सुरू झाली आहे। अशा परिस्थितीत यंदा मनमाडमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते या कार्यकर्त्यांच्या आशांना मागे टाकत वरिष्ठांनी पक्षाला शिंदे गटांसोबत बांधून ठेवले असा आरोप करण्यात आला आहे। यापूर्वी सन 2016च्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला अपयश आले होते, परंतु त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनमाड येथील कार्यकर्त्यांनी उमेदवारांना मोठी आघाडी मिळवून दिली। याच परिश्रमाची पावती देण्याऐवजी मनमाड नगर परिषद निवडणुकीत मनमानी युती करून चुकीच्या पद्धतीने उमेदवारांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे आता मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना शिंदे भाजप युतीच्या उमेदवारांना फटका बसून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला याचा फायदा होईल अशी चित्र तरी सध्या दिसून येत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागूर, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.